श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आज आहे 3 ऑगस्ट आणि आजच आहे परिवर्तनी एकादशी। आता परिवर्तनी एकादशी असे का म्हटले जाते ते प्रथम बघूया। चातुर्मासामध्ये आपले भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात एवढं तर आता सर्वांनाच माहिती आहे। परिवर्तनी एकादशी म्हणजे आजच्या दिवशी विष्णू भगवान थोडीशी म्हणजे आपण म्हणतो ना कुशी बदलणे, पलटणे असा पद्धतीचा आजचा दिवस आहे, म्हणून याला परिवर्तनी एकादशी असे म्हटले जाते। भगवान विष्णूंचा तसेच सर्व देवांचा हा अतिशय आवडीचा दिवस, कारण आजच्या दिवसातच नाव आहे परिवर्तनी एकादशी। आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणतेही परिवर्तन हवे असल्यास आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे। तसं तर काल रात्री व्हिडिओ टाकायला हवा होता, पण काही कारणाने नाही जमलं, त्याबद्दल सर्वप्रथम माफी असावी। आता आजच्या सेवा आणि उपाय अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात आधी आपण उपाय बघूया की आपल्याला काय करायचं आहे। उपाय आपल्याला करायचा आहे, संध्याकाळी तुम्हाला एक दिवा म्हणजे कणिक मळायची, त्यात मीठ नाही घालायचं, मळताना हळद घालायची, असा पिवळा दिवा तयार करायचा। कारण बृहस्पतीचा हा दिवस आहे। बृहस्पती म्हणजे बुद्धी, तुमची प्रगती, तुमचं आयुष्य बुध ग्रहावर तसं म्हटलं तर अवलंबून असतं। त्यामुळे आपल्याला बृहस्पतींची सेवा करायची आहे, म्हणून पिवळा दिवा आपल्याला लावायचा आहे। पिवळा कणकेचा गोल दिवा किंवा असा आकाराचा दिवा करून घ्यावा। त्यामध्ये 2 वातींची 1 वात करावी आणि त्यात एक चिमूटभर हळद घालावी। देवघरासमोर एका छोट्या ताटलीत अक्षता त्याही पिवळ्याच ठेवाव्यात आणि भगवान विष्णूंसमोर म्हणजेच आपल्या देवघरात कृष्ण असतोच, त्यांच्या समोर हा दिवा लावावा आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या बोलाव्या आणि 2 माळा आपल्याला जप करायचा आहे। पहिला म्हणजे ओम गम गणपतये नमः आणि दुसरा म्हणजे जो आहे आपला नेहमीचाच ओम नमो भगवते वासुदेवाय। या 2 मंत्राचा आज दिवसभरात कधीही व्हिडिओ बघा, आज रात्री 12 पर्यंत कधीही व्हिडिओ बघा, किमान 2 माळी जप आणि 1 दिवा इतकं तर आपल्याला करायचंच आहे, एवढं लक्षात ठेवा। बाकी तुम्ही करा अगर काही करू नका, पण एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। भगवान विष्णूंच्या समोर बसून तुपाचा दिवा लावून तुम्ही आज व्यंकटेश स्तोत्र, श्री विष्णू सहस्त्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका जास्त जप कराल तेवढा तुमच्या आयुष्यात लाभ तुम्हाला बघायला मिळेल। त्याच पद्धतीने आज तुम्हाला 5 हिरव्या ज्या आहे असतात ना आपल्या विलायची, त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला भगवान विष्णूंना समर्पित करायच्या आहेत आणि त्यानंतर मग सगळ्यांनी प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचे आहेत। भगवान विष्णूंना आज हिरवी वेलची वाहिल्यामुळे काय होते तर आपला बुध ग्रह अतिशय स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आयुष्यात बरकत होते। आता हा झाला म्हणजे ह्याचा जप कुठला दिवा लावल्यावरचा। त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे की पाणी घ्यायचं हातामध्ये, तामण घ्यायचं, फूल अक्षता घ्यायच्या की मी माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन व्हावे म्हणून आजपासून जपाला सुरुवात करत आहे, असं तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे। असं नाही की संकल्प घेतला म्हणजे एकही दिवस चुकला नाही, असं नाही। थोडीफार चुका झाल्या तर आपल्याला भगवंत आहे तो शिक्षा देत नाही। संकल्प सोडायचा, तुमचं नाव घ्यायचं। हे बघा, आता समजा मी सुनेत्रा आजच्या दिवशी असा संकल्प घेत आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, माझ्या मुलांचे उत्तम शिक्षण होऊ दे आणि माझ्या घरात सर्व काही मंगलमय घडू दे। मग यामध्ये तुमच्या कोणत्याही इच्छा असू शकतात, चांगल्या कोणत्याही इच्छा असू शकतात। संकल्प सोडला, तुपाचा दिवा लावला, हळदीचा नाही, आधी तुपाचा, सकाळी आज जेव्हा बघाल तेव्हा किंवा संध्याकाळी पुन्हा, आणि 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय आणि 1 माळ म्हणजे आधी गणपतीची ओम गम गणपते नमः या मंत्राची तुम्हाला आज माळ करायची आहे। गीतेमधला 15वा अध्याय जर तुम्हाला शक्य असेल तर आज वाचायचा आहे। भगवान विष्णूंची आरती देखील आपल्याला आज करायची आहे। ती व्यंकटेश स्तोत्राच्या पुस्तकामध्ये, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला लगेचच मिळून जाईल। भगवान विष्णूंना आज हळदीचा तिळा किंवा केशराचा तिळा लावायला विसरू नका। त्याचप्रमाणे आजच्या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे।
दान कसे करायचे? ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे ते दान करायचे। त्याचप्रमाणे माशांना थोडे थोडेसे कणकेचे गोळे आज खायला घालायचे। गोमाताला पिवळी डाळ चण्याची आणि गूळ किंवा मग कणिक मळून कणिक व्यवस्थित त्यात गूळ घालायचा, गुळाच्या पाण्यात मळली तरीही चालेल आणि ती जी पोळी आहे ती आपल्याला आजच्या दिवशी गाईला घालायची आहे। अशा साध्या सोप्या सेवा तुम्ही आज नक्की करा, कारण आज परिवर्तनी एकादशी आहे, तुम्हाला याचा निश्चित लाभ होईल। श्री स्वामी समर्थ।